मराठी माणसं आणि त्यांचे गैरसमज, आणि हा गैरसमज तर एवढा कॉमन आहे, म्हणजे मी जर त्यावेळेस घरच्यांचं ऐकलं नसतं ना तर आज एवढं पुढे गेलो असतो. अरे उगीच त्यावेळेस त्या मित्राचं ऐकलं आणि ती गोष्ट सोडून दिली. हा एक खूप मोठा गैरसमज आहे की लोक जर तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणतात किंवा हे करू नका म्हणतात तर ते लॉजिकलच असेल असं नाहीये. लोकांचा आता स्वभाव झालाय नाही म्हणणं. जर तुम्ही एक कॉलेज गोईंग स्टुडंट आहे आणि तुमच्या डोक्यात येते की आता काहीतरी कंटेंट वगैरे बनवतो किंवा फ्रीलान्सिंग करतो, नको करूस, एज्युकेशनवर फोकस कर. जर तुम्ही एक हाऊसवाईफ आहात आणि सोबतच तुम्ही एखादा वर्क फ्रॉम होम किंवा असं काहीतरी गोष्टी करायचा विचार करताय, तुम्हाला सांगणार नका करू. बिझनेसमध्ये पण जर तुम्ही एखादी शॉप चालवता आणि तुमच्या डोक्यामध्ये आहे की पुन्हा एखादा बिझनेस सुरू करू, लोक तुम्हाला नाही म्हणणार, तुमचे जवळचे तुम्हाला नाही म्हणणार. जर तुम्हाला एखादी गोष्टी चेंज करायचं, काहीतरी स्विच करायचं, त्यावेळेस तुम्ही 100 वेळेस विचार केलेले असते करू की नको. आणि त्यावेळेस तुम्ही जर त्या एका लास्ट मोमेंटला आलेले की हा आता करतो, आणि त्याच वेळेस तुम्ही एखाद्या मित्राला, एखाद्या फॅमिली मेंबर्सला विचारता की यार मी हे करू का, आणि त्यांनी जर त्यावेळेस नाही सांगून दिलं तर तुमचा कॉन्फिडन्स लो होऊन जातो. हालाकी त्यांनी विचार पण केलेला नसतो तुमच्यासाठी की यार ही गोष्ट यासाठी बरोबर आहे का, चूक आहे का. माझ्यासोबत पण घडलेलं आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही जो स्वतः डिसिजन घेतलेला आहे तो चुकीचा जरी झाला तर त्याचा तेवढं रिग्रेट होत नाही जेव्हा तुम्ही एखाद्याचं ऐकून एखादा डिसिजन घेता आणि जर तो चुकीचा निघतो तर याचं भयंकर रिग्रेट होतं. तर त्यामुळे हा गैरसमज